वारीत सेवा हीच खरी भक्ती मानली जाते. कुणी पाणी वाटप करतं, कुणी अन्नदान करतं, तर कुणी निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी फक्त उभं राहतं. काही वर्षांपूर्वी करोनामुळे संपूर्ण जग थांबलं होतं, पण एक अशी व्यक्ती होती जी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहराच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरली होती. चला भेटूया श्री किरण सावंत यांना. संकटाच्या काळात काही माणसं स्वतःपेक्षा अधिक समाजाला महत्व देतात. तर मी अक्षरशः रात्री 12ला यायचो, मग कपडे धुवायचे डेटॉलमध्ये, मग आंघोळ करायची आणि मग जर काय वाटलं असेल ते खायचं, नाहीतर कॉफी बिस्किट घेऊन झोपायचं. परत सकाळी 9 वाजता सुरुवात करायची ते रात्री 12पर्यंत. ज्या घरामध्ये करोना झालाय तर प्रत्येक घरामध्ये मी पोहोचलं गेलं पाहिजे हे माझ्या मनामध्ये भावना होती, की मला दुसऱ्यांचा जीव वाचवताना हसत मरण यायचं, हे माझं स्वप्न आहे. त्या काळातला प्रत्येक दिवस कर्तव्याची एक नवी परीक्षा घेऊन उगवत होता. जीवाची भीती वगैरे काय नाही. मी रोज स्मशानात असायचो, कोणी प्रीत जवळ असायची, कोणी नातेवाईक नाही, काही नाही, फक्त ते 2 कर्मचारी आणि मी. सेवा अर्ध्यावर सोडणारे अनेक जण असतात, पण केलेल्या सेवेची किंमत मोजणारे फार थोडे असतात. केमिकल इंजिनियर आणि डॉक्टरांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरताय, भविष्यामध्ये तुम्ही तुमचं शरीर कॅन्सरसाठी उपलब्ध करून देताय, हे तयार असेल, मान्य असेल तर याच्यात उतरा. ह्या औषधाचा गॅस 18 फूट उंच जातो. तुम्ही आता माझे डोळे बघाल तर हे संपूर्ण ते काळे झालेले आहेत. ते कर्म विठ्ठल धर्म विठ्ठल ही केवळ ओळ नाही, तर काही माणसं आपल्या आयुष्याने ते सिद्ध करून दाखवतात. घरादारावरती तुम्हाला नांगर फिरवायला लागतो या भाषेत. ते तुम्ही फोटो बघितला असेल, तो माझा फोटो आहे, त्याला मी हार घातलेला आहे. स्मशानात झोपायची माझी तयारी होती. मी किती वेळा आंघोळ केली तिथे, खाल्ले मी. समाजसेवा अशी असावी की ज्याचा साक्षीदार फक्त परमेश्वर असेल. वारी आपल्याला शिकवते स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगायला. हा विचार श्री किरण सावंत यांनी फक्त शब्दांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर त्यांच्या कृतीतून देखील उतरवला. अशा प्रत्येक कर्मयोग्याला आमचा सलाम. स्वतःची वेदना बाजूला ठेवून दुसऱ्याच्या जीवनात आशा निर्माण करणाऱ्यांमुळेच हे जग अधिक मनोहर होत असतं. रामकृष्ण हरी.